मंडळाचे सेक्रेटरी रोहितजी काठे यांचं सुद्धा इथे आगमन होते. ऋषिकेश राऊत हे सुद्धा या मैदानावरती आलेले आहेत. तर त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दरवर्षीप्रमाणे ज्यांचं आम्हाला सहकार्य एक गुणलेखक म्हणून लाभलेलं, चला बॅटर पाठवा. बॅटर पाठवलेले नाही आहेत. BCC आगरसुरे संघाला विनंती असेल मित्रांनो, कालच्यापेक्षा आज थोडीशी मॅच लेट सुरू झाली आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. तुम्हाला चांगले षटकांचे सामने खेळायला मिळतील. 5 षटकांचे सामने आत्तापर्यंत सर्वच्या सर्व सामने 80% सामने येथे टफ फाईट झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. 4 षटकांचा सामना मात्र आरामात पाहायला मिळाला, परंतु 5 षटकांचे सामने आत्तापर्यंत या टुर्नामेंटमध्ये 5 ते 6 वेळेला येथे टफ फाईटचं येथे स्कोर झाला आहे. म्हणजेच शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत येथे सामने आलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेमध्ये चेंडूंची जी मागणी असते ती मागणी खऱ्या अर्थानं पुरवण्यात येते ती मेहता साहेब यांच्याकडून. सन्माननीय कैलास नाईक उर्फ सर्वांचे लाडके दादा नाईक यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं मेहता साहेब 16-17 वर्ष या स्पर्धेमध्ये चेंडू ज्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. प्रामुख्याने आपण पाहिलं तर आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये मोस्ट ऑफ नेविया कंपनीचे चेंडू वापरण्यात येतात. नेविया ही कंपनी खऱ्या अर्थानं स्पोर्ट उत्पादनासाठी ते ओळखली जाते. नेविया कंपनीचे तुम्हाला व्हॉलीबॉल, शूटिंग बॉल, फुटबॉल, टेनिस बॉल किंवा इतर काही ॲक्सेसरीज येथे नेविया कंपनीची पाहायला मिळते. तर आपण वळणार आहोत येथे मैदानाच्या दिशेने. काही आर्थिक स्वरूपात ज्यांनी सहकार्य दिलं आहे सर्वांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. tenniscricket.in वरती जे काही प्रेक्षक जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांचं सुद्धा येथे मी अगदी मनापासून स्वागत करतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील खऱ्या अर्थानं पहिला चॅनल म्हणून टेनिस क्रिकेट, त्यानंतर इतर चॅनलने त्यांची कॉपी केली आहे, परंतु जो पहिला असतो ना त्याचा नक्कीच इथे सर्वजण उल्लेख करत असतात. कारण चंद्रावरती नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला माणूस गेलाय, त्यानंतर दुसरा कोण गेलाय तर बरेच जणांना माहिती नसेल, म्हणून पहिला जो करतो ना त्याचा उल्लेख अगदी नक्कीच अग्रस्थानी घेतला जातो. वळतोय सामन्याकडे, वळतोय मैदानाच्या दिशेने. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ किहीम आयोजित स्पर्धेमध्ये मी सौरपुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची हलकीच एज लागली. विकेट किपर विशाल कडे ते चेंडू 1 बाउन्स येथे पोहोचलाय. चांगली सुरुवात येथे गावदेवी रांजणपाडा या संघासाठी आपण पाहतोय. लॉंग हॉपमध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक डीप वाईडिश मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. बघूया गोलंदाज मिरजचे दोन्ही चेंडू चांगले आले आहेत. लेंथ बॉल होता, कट मारण्याचा प्रयत्न होता अनिरुद्ध पाटील यांच्या माध्यमातून, परंतु अनिरुद्ध पाटील इथे मात्र थोडेसे पाकफुटवरती जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट जातोय. अनिरुद्ध पाटील म्हटलं की अष्टपैलू खेळ आपण BCC आगरसुरे संघाकडून नेहमीच पाहत असतो. कारण अनिरुद्ध पाटीलकडे तो क्लास आहे. गोलंदाजी करत असताना तो हमखास विकेट मिळवून देत असतो, सलामीला चांगली फलंदाजी करत असतो. अशा खेळाडूंची गरज प्रत्येक टीमला असते. या चेंडूवरती फाईन फटका खेळलाय, शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला चीर करत, बीट करत चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सुपर डुपर चौकार. खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे चेंडूला, फक्त बॅटची इथे मोठी एज घेऊन चेंडू गेलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन येतोय गॅप स्ट्रोक चौकार.
पहिले 2 चेंडू आपण पाहतो मिस झाले. 2 चेंडू गोलंदाजाने चांगले फेकले, परंतु तिथे मात्र अनिरुद्धचा इथे क्लास पाहायला मिळतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका आहे. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात. हार्ड लेनचा चेंडू होता. समोरच्या दिशेने टेनिस शॉट खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. फटका इथे फसलाय, फटका लटकलाय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक रोहन पाटीलच्या हातात. गावदेवी रांजणपाडा संघाला बसलेला पहिला हादरा. फलंदाज क्रमांक धन्यवाद. अनिरुद्ध पाटील येथे 2 चौकार मारून येथे मात्र बाद होतोय. न्यू बॅटर मैदानावरती राज पाटील येथे मैदानावरती आलेत. बघूया राज पाटील कडून येथे चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. 5 षटकांचा सामना आहे. मिरजचा हा चेंडू ऑफ स्टंपला शफल होऊन या चेंडूला हुक मारण्याच्या प्रयत्नात होते. लेंथ बॉल होता. लेंथ बॉल वरती बिहाइंड विकेट खेळण्याचा हा फलंदाजाचा मनसुबा मात्र गोलंदाज मिरजने हा उधळून लावलाय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये हर्षल काटे आहेत. मला सांगतायत 8 धावा धावफलकावरती 1 गडी बाद असे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चित्र आपण पाहतोय. राजा शिवछत्रपती क्रीडांगण एक ऐतिहासिक असं हे क्रिकेट मैदान आणि याच मैदानावरती 5 षटकांमध्ये 92 धावा सुद्धा चेस झालेल्या. एक हाती फलंदाजी करताना आपण पाहिल्या. पहिल्या दिवशी असाच एक सामना रंगला जेथे 3 ओव्हर्समध्ये फक्त 5च धावा आल्या आणि 48 धावा चेस करत असताना 2 ओव्हर्समध्ये फलंदाजाने फक्त 2 ओव्हरला टार्गेट केलं. आणि ह्या मैदानावरती तुम्हाला ना खूप सारे किस्से घडलेले तुम्हाला माहिती असतील आणि एक ऐतिहासिक असं हे मैदान आहे. यापूर्वी आपण बिहाइंड विकेट डिक्लेअर रन्स पाहायला मिळायची. थोडीशी विकेट पुढे घेतली आणि बिहाइंड विकेट बाउंड्री थोडीशी शॉर्ट आहे, परंतु येथे मात्र एक ओपन मैदान, चांगलं मैदान, खेळपट्टी चांगली आहे. मैदानाचं इतर आपण गोष्टी पाहिल्या तर खूप चांगलं येथे क्रिकेट पाहायला मिळते. यावेळचा चेंडू फुल टॉस. चेंडूला इथे मात्र पॉईंटच्या दिशेने इथे खेळलाय. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणाला इथे मात्र फ्लायस्लिपच्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत धावफलकावरती एकूण 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्यात. धावसंख्या 3 ने बदल होईल. 3 धावेने येथे धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. 11 रन्स 11 धावा धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहन घरत येथे गोलंदाजीसाठी आलेत. बघूया रोहन घरत येथे कामगिरी कशा रीतीने करतायत गोलंदाजीमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ड्राईव्ह मारलाय, रनआउटची संधी, परंतु राज पाटील सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचतायत. धावसंख्या 1 ने भर होईल. धावसंख्या पोहोचेल 12 वरती. नुकतीच मंडळाला एक देणगी आलेली आहे. सन्माननीय अजितजी घरत, माफ करा, सुजितजी घरत, सुजितजी घरत यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांची येथे देणगी आलेली आहे. मी त्यांचं राजा शिवछत्रपती किहीमच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. फलंदाज साहिलकडून येथे मात्र एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. अगदी सॉफ्ट हँडने लेंथ बॉलवरती अगदी प्लेस केला राहुल द्रविड स्टाईलने. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या पोहोचली 13 वरती. 13 रन्स 13 धावा आणि 5 षटकांचा सामना आहे. 50+ धावा झाल्या तर एक चांगला टफ फाईट स्कोर इथे होऊ शकतो. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. चेंडू इथे मात्र डॉट बॉलने दबाव फलंदाजी करणाऱ्या टीमवरती येऊ शकतो. कारण अधिक डॉट जर चेंडू गेले शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये डॉट चेंडूचं सुद्धा महत्त्व अगदी खूप मोठं आहे. यावेळचा चेंडू फुल टॉस. चांगल्या रीतीने चेंडूला दिशा दिली आहे. शॉट डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला येथे मात्र नो चान्स. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर, चौकार. चांगला स्ट्रोक येथे राज पाटीलने लगावला,
फुलटॉस चेंडूला फक्त इथे ऑन साईडला मोडलं आणि इथे मात्र या चेंडूवरती चौकार वसूल केलाय. या चेंडूवरती बॅक टू द बॉलर रोहन कडून येथे मात्र चुकी झाली. चान्स येथे निर्माण झाला होता परंतु तो चान्स येथे गमावलाय. धावसंख्या पोहोचली 18 वरती. रोहन पाटील येथे गोलंदाजीसाठी आलेत. चांगली सुरुवात या षटकामध्ये ती दिली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा साहिल मात्रेचा हा प्रयत्न. चेंडू येथे मात्र डॉट. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 19 धावा. 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट येथे अनिरुद्ध पाटीलच्या रूपाने ते अगरसुरे संघाने गमावले. यावेळचा चेंडू खूपच खराब. खराब चेंडूची जणू काही वाटच पाहत होता आणि या चेंडूला इथे मात्र उलट्या हाताने थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येथे उडवलाय चेंडू. 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. तेवीस धावा धावफलकावरती. 23 रन्स इन अ स्कोर बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली बॅटिंग साहिल मात्रेकडून आपण बऱ्याचदा मैदानावरती पाहतोय. गेल्या 2 वर्षांमध्ये साहिल मात्रेने आपल्या खेळाने खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय. वन्स अगेन उलट्या हातानेच खेळण्याचा प्रयत्न होता. फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक येथे फंबल झालेत आणि त्याचा फायदा इथे मात्र फलंदाजांनी एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलंय. धावसंख्या इथे मात्र 2 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 25 वरती. 25 रन्स, 25 धावा येथे धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 25 धावा धावफलकावरती आल्यात. चेंडू थोडासा रोल झालाय. चेंडू थोडासा जुना झालाय आणि टेनिस क्रिकेट चेंडू असा असतो ना की चेंडू जुना झाल्यानंतर तो चांगल्या रीतीने ट्रॅव्हल होत असतो. कनेक्शन अगदी मिसटायमिंग कनेक्शन झालं तरी तो चेंडू अगदी चांगल्या रीतीने चेंडू सीमारेषा बाहेर जातो. ओके, हा चेंडू या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलंय. चेंडू डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येथे मात्र चेंडूचा अंदाज व्यवस्थितरित्या घेत नाहीये. तत्पूर्वी येथे मात्र चेंडू जाईल डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर. सुपर डुपर साहिल मात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराने ते मात्र धावसंख्येचं गणित बदललं जात आहे. मिस फिल्डिंग तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टी बॅटिंग करत असताना मिस फिल्डिंगमधल्या धावा बॅटिंग करत असताना त्या बॅटिंगमध्ये बनवाव्या लागतात. कारण धावा सेव्ह करणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. मैदान चांगलं आहे त्यामुळे मैदानाला दोष देऊन इथे चालणार नाही आहे. या चेंडूवरती स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. LBWचा हलकाच अपील. अपीलमध्ये उत्साह होता, आत्मविश्वासाची कमी. लेग बाईटचा इशारा इथे मात्र पंचांकडून येतोय. तत्पूर्वी येथे एक सिंगल धाव धावफलकावरती आली आहे. षटक क्रमांक
3 पूर्ण झाली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा धावफलकावरती आलेले आहेत. पाहूया उर्वरित 2 षटकांमध्ये येथे कामगिरी फलंदाजांकडून येथे चांगली होणार का, की गोलंदाजीमध्ये मीरज घरत येथे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणार का. खूप साऱ्या गोष्टींची उत्तरं या उर्वरित 2 षटकांमध्ये येथे आपण पाहणार आहोत. राजा शिवछत्रपती क्रीडांगणावरती तिसरा दिवस आपण या स्पर्धेमधला पाहतोय. आणि तिसऱ्या दिवसांमध्ये येथे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवशी माऊली वरसुली हा संघ पोहोचला. दुसऱ्या दिवशी जय हनुमान तळेपाडा हा संघ पोहोचला. तिसऱ्या दिवशी आजच्या लॉट्समधून कोणता संघ बाजी मारणार हे आपल्याला संध्याकाळच्या 17 पर्यंत इथे पाहायला मिळेल. मीरज घरतच्या गोलंदाजीवरती चेंडू खूप काळ हवेमध्ये. मनीष चेंडू खाली. झेल पकडला फलंदाज क्रमांक 2 साहिल मात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 30 आणि पहिल्या चेंडूवरती येथे मीरजने आपल्या खात्यामधली दुसरी विकेट मिळवली आहे. न्यू बॅटर मैदानावरती विवेक बनकर येथे फलंदाजीसाठी येतोय. विवेक बनकर म्हटलं की मिडल ऑर्डरमध्ये BCC आगरसुरे संघासाठी धावांचं रन मशीन नेहमी तो करत असतो. कारण धावा बनवणं त्याच्या खऱ्या अर्थानं मनगटातली ताकद आहे. कारण मोठे मोठे 6 त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. कारण एक सामना जरूर अलिबाग बिग बॅश लीगमधला तो जरूर आठवतो. 2 धावांवरती त्याला जीवदान मिळालं आणि त्यानंतर मात्र त्याने जबरदस्त खेळी साकारली. 34 धावा बनवल्या आणि त्या धावा खऱ्या अर्थानं एक चांगला स्कोर उभारता आला आणि सामना जिंकवण्यामध्ये त्या धावा खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाच्या ठरल्या. मीरज घरत टू विवेक. विवेकने खेळलेला फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला नो चान्स. चेंडू मनीषच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार. नयन यांच्या माध्यमातून आपण DJ ऑपरेटिंग पाहतोय. तर चेंडूवरती चौकार येतोय. 34 धावा. या चेंडूवरती धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. या अगोदरचा चेंडू अगदी पायावरती टाकला होता. फ्लिकच्या पद्धतीने ते फटका फलंदाज विवेकने लगावला होता. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक मनीषला इथे या चेंडूवरती थोडासा तो फंबल झाला. पुढे जाऊ की मागे जाऊ, परंतु जागेवरती थांबला. आउटफील्ड येथे मात्र चांगली आहे. चौकार मिळतोय मीरज. विवेकला इथे मात्र रडार मध्ये चेंडू मिळालाय. चेंडू जाईल काऊ कॉर्नर. सीमारेषा बाहेर. षटकार. चांगला स्ट्रोक येथे विवेकच्या बॅटमधून आलाय. या चेंडूवरती सुद्धा बिग ब्लो. विवेक बनकर आपल्या स्टाईलने ते षटकार खेचतोय 6 धावांसाठी. सेहेचाळीस धावा येथे धावफलकावरती आल्या. भारतीय संघाची सर्वात टेस्ट क्रिकेटमधली लोएस्ट धावसंख्या भारतामधली ही 46 होती. न्यूझीलंड विरुद्ध तुम्हाला माहिती असेल व्हाईट वॉश दिला होता. बेंगळुरूच्या मैदानावरती 46 वरती ऑल आउट झाला होता. बघूया चेंडू. यावेळचा चेंडू मात्र चांगला आलाय. 2 चेंडू खराब पडल्यानंतर येथे मात्र एक चेंडू चांगला आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार.
या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 20. महागडा ठरला मिरज घरात. येथे चौकार आला शेवटच्या चेंडूवरती. मिस फिल्डिंग झाली प्रशांत यांच्या माध्यमातून. धावसंख्या येथे मात्र 50 वरती पोहोचली. शेवटची ओव्हर आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये ते पाहूया गोलंदाज इथे कोणत्या गोलंदाजीसाठी येतोय, कोणत्या गोलंदाजावरती येथे विश्वास ठेवला जातोय. पाहूया प्रशांत इथे मात्र बॉलिंग मार्कवरती. प्रशांत नाहीये तर गोलंदाजीसाठी येथे नौका गोलंदाज वापरलाय साई गुरव. साई गुरवच्या हातामध्ये येथे चेंडू दिलाय. ओके, राज पाटील स्ट्राईक एंड वरती असतील. विवेक आतापर्यंत 5 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 5 चेंडूंमध्ये 20 धावांवरती खेळतोय. अगदी दर्जेदार खेळ विवेक बनकरचा आपण अनेक मैदानांवरती पाहिलाय. कित्येक 50s त्याने या आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये मारलेले आहेत. विदाऊट सलामीवीर फलंदाज वगळता विवेक बनकरने अनेक 50s येथे लगावल्या. कारण सलामीवीरांच्या 50s आपण बऱ्याच वेळा पाहतो. यावेळच्या चेंडूवरती राजचं कौतुक करावं लागेल. येथे सिंगल काढून देतोय आणि ही सिंगल धाव खूप महत्त्वाची असू शकते. धावसंख्या 51 धावा धावपलकावरती पोहोचली आहे. 51 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. गोलंदाज साई गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे गोलंदाजी करतोय. बघूया मांडवा कडून मारा करत असताना विवेक बनकरला रोखणार का. विवेक बनकरचा इथे फटका ऑन साईडला इथे फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण अगदी चांगलं झालंय. चांगली फेक. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. कौतुक गोलंदाज राजचं. ती सिंगल धाव मिळते. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये सिंगल धावा खर्च करणं गोलंदाजाने खऱ्या अर्थानं 2 चेंडूवरती मिळवलेलं आतापर्यंतचं यश म्हणावं लागेल. कारण फटके येऊ शकतात. चेंडू थोडासा जुना झालाय, रोल झालाय. या चेंडूवरती फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला नो चान्स. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. षटकार. झालंय. यावेळचा चेंडू साईने येते मात्र ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर फेकलाय. वाईटचा इशारा पंचांकडून. मात्र इथे रन आउटची विकेट फलंदाज राज पाटीलला इथे मात्र गमवावी लागते. विवेक बनकरने स्ट्राईक घेतली. येथे मात्र चेंडूवरती येथे मात्र वाईड मिळेल. येथे मात्र विकेट कडे चेंडू गेल्यानंतर येथे धाव घ्यायची नाही. यावेळच्या चेंडूवरती फटका इथे जरूर फसला होता. चेंडू मात्र विशालच्या हातामध्ये. विशालने येथे मात्र कोणती चुकी केली नाही. फलंदाज आणखीन येथे एक बाद. मिळवली आहे. गोलंदाज येथे मात्र चांगली गोलंदाजी जरूर या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न करताय. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूवरती काय घडणार. गोलंदाज राज, माफ करा साई. साईचा हा चेंडू येथे मात्र बीमर म्हणून पंचांनी घोषित केलाय. चेंडू गेला बिहाइंड विकेट. येथे मात्र चेंडूने दिलाय क्षेत्ररक्षकाला दगा. चेंडू फरार. चौकार.
मिस फिल्डिंग झाली आणि मिस फिल्डिंगचा फायदा मिळतोय येथे मात्र BCC अग्रसरी संघाला. धावसंख्या 64 धावा धावफलकावरती आले. चांगला स्कोर येथे उभारलाय. प्रथम फलंदाजी करत असताना BCC अग्रसरी संघाने फ्री हिट बॉल, फ्री हिट चेंडूवरती ऑन साईडला येथे मात्र कनेक्शन प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडंसं येथे कमजोर होताना दिसतंय. बॅकअप मिळतोय येथे मिरज घरत यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने येथे वाढेल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 65 धावा, 65 रन्स. यानंतर होणारा सामना आहे नागेश्वर आवास विरुद्ध अंकुशदादा पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत. दोन्ही संघांच्या टीमने येथे टॉससाठी यायचं आहे. येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. खराब क्षेत्ररक्षण होत असताना मनीषने येथे मात्र चेंडूवरती चौकार अडवलाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. तिसरी धाव येथे मात्र अपूर्ण होणार. फलंदाज मयुरेश येथे मात्र बाद होतोय. तर निर्धारित 5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 5 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 67 धावा. तर जिंकण्यासाठी 68 धावांचं टार्गेट असणार आहे. 68 धावा इथे बनवाव्या लागणार आहेत त्या गावदेवी रांजणपाडा या संघाला. या 68 धावा 30 चेंडूंमध्ये कशा रीतीने बनवल्या जात आहेत हे आपल्याला उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहायला मिळणार आहे. मी विनंती करतोय सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष समीरजी पेडणेकर यांचं इथे आगमन होते. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. तर विनंती असेल येथे मंडळातील अध्यक्षांचा येथे सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय ऋषिकेश दळवी यांना की आपल्या हस्ते सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष समीरजी पेडणेकर यांचा येथे सन्मान करायचा आहे. राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ किहीम आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. नेहमीच या मैदानावरती भव्य दिव्य असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं असं सुसज्ज मैदान आहे. याच मैदानावरती लेगदर क्रिकेट अकॅडमी सुद्धा चालवण्यात येते. तर विनंती असेल मंडळाचे अध्यक्ष समीरजी पेडणेकर यांना की कृपया येथे आपला सन्मान येथे स्वीकारायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा येथे मान सन्मान केला जातोय. येथे सन्मान केला जातोय. मंडळाचे अध्यक्ष समीरजी पेडणेकर यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. ऋषी दळवी यांच्या हस्ते इथे सन्मान करण्यात येतोय. ऋषी दळवी काहीच दिवस आपल्या समोर येथे दिसणार आहेत कारण पुढल्या महिन्यात ते आपल्या नक्कीच ड्युटीला जॉईन करणार आहेत. तत्पूर्वी गावदेवी वायशेत या संघाचा इथे कर्णधार आलेला आहे. तर नागेश्वर आवास संघाचा संघनायक कृपया टॉससाठी यायचा आहे. विनंती असेल नागेश्वर आवास संघाच्या टीमच्या कॅप्टनला कृपया प्लीज लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. धावसंख्या 67 धावा झाली आहे. जिंकण्यासाठी 68 धावांचं टार्गेट आहे. अडुसष्ट धावसंख्येचा पाठलाग येथे 5 षटकांमध्ये कशा रीतीने पूर्ण केला जाईल हे जाणून घेण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय निखिल पडते यांना. ओटी निखिल, धन्यवाद. चला बॅट्समन पाठवायचे. व्हॉलेंटियर्सना विनंती आहे पाणी घेऊन जायचं आहे.
बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार। जो देखे ना सपना, सपनों का अधिकार, असल अधिकार है अपना, अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना स्वराज हमें। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रखेगा, इतिहास लिखेगा, भूल नहीं। छत्रपती संभाजी राजा यांना मानाचा त्रिवार मुजरा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून मी क्रिकेट समालोचक निखिल पडते घेऊन चलतोय मैदानाच्या वरती दुसरं सत्र सर्वांच्या समोर। एका बाजूला बीसीसी अगरसुरे, एका बाजूला गावदेवी रांजणपाडा। सामना जिंकण्यासाठी गरज असणार आहे 68 धावांची, अर्थात या 68 धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार, हर्षलजी काठे आम्हाला सांगत असताना नागेश्वर आवास आणि अंकुश पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत संघांना विनंती असेल नाणेफेकी करण्यासाठी लगेचच यायचंय। चला पंचांचा इशारा, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन हियर। पहिलं षटक फेकण्यासाठी बीसीसी अगरसुरे संघाकडून साहिलला पाचारण केलं जातंय, मांडवा एंड कडून चालू झालाय साहिलचा पहिला चेंडू। आहा लीडिंग एज घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट रावल, पहिल्या धावेसाठी प्रयत्न झुंज देत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। 68 धावा रोखायच्या आहेत, या धावा रोखल्या जाणार का बघा ना, नावामध्येच बिनधास्त आहे, अगदी निर्भयपणे क्रिकेट खेळण्यासाठी या संघाला ओळखलं जातं। बीसीसी अगरसुरे म्हणजे बिनधास्त क्रिकेट क्लब अगरसुरे हा संघ दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना इथून मात्र पुढे काय घडणार आहे? अखूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून पाठवला जातोय, चेंडू बॅकवर्ड डीप पॉइंटच्या रिजन मध्ये पळतोय, थांबणार नाहीये, आलेला पहिला चौकार, 4 धावा। आवाज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, नागेश्वर आवाज संघ कर्णधार प्लीज रिक्वेस्ट असेल मित्रांनो, हा वेळ तुमच्यासाठीच सांगतोय, थोडासा वेळेचा देखील विचार आपल्याला करावा लागणार आहे। चला वळूया मैदानाच्या वरती, साहिल इन ऍक्शन, प्रचंड गती आहे, खोलवर टप्प्याचा हा चेंडू सरळ बॅटनं खोदून काढलाय, तिथे संघाचा कर्णधार सरळ आला, क्षेत्ररक्षण करत असताना फंबल आणि चुकीला माफी नाही या मैदानाच्या वरती सांगितलं जात आहे। अगदी या चुरट्या स्वरूपामध्ये ही एक धाव घेतली, एकंदरीत या 2 धावा धावफलकावरती 6 धावा हर्षल आम्हाला सांगत असताना धावफलकावरती लिहिल्या जातात। नागेश्वर आवास संघ अंतिम पुकार असेल आपल्याला, प्लीज आपली उपस्थिती इथे कर्णधाराने नोंदवायची आहे, नाणेफेकीचा कौल लगेचच करून घ्यायचा, प्लीज रिक्वेस्ट प्रेमपूर्वक विनंती असेल, कारण का चांगल्या षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळाव ही आमची एक इच्छा आहे। वळूया मैदानाच्या वरती, साहिल पुनश्च एकदा तयार आहे। हा यावेळेचा चेंडू ब्रेस्ट हाईटच्या वरती उंची आढळली पंचांना, अगदी एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं सांगितलं जातंय। आता मोठा फटका खेळण्याची नामी संधी फलंदाजाच्या नशिबी, इथून मात्र पुढे असणार आहे स्ट्रायकिंग एंड वरती असणारा फलंदाज रोहन पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विशाल, अशी जोडी अगदी आपण पाहतोय रांजणपाडा या संघाची। खोलवर पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फटका खेळला जातोय, डीप मधून प्रोटेक्शन मिळणारा, 1 धाव घेतली जाते, एका धावेसोबत धावफलकावरती धावा 8 धावा पूर्ण आपण पाहतोय। अगदी डीजे साई कावजीच्या माध्यमातून चांगल्या गाण्यांची मेजवानी आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळते, त्याचं देखील स्वागत करूया। इथून मात्र पुढे काय घडणार आहे? स्ट्राइक रोटेट झाली आहे, नौका फलंदाज स्ट्राइकिंग एंड वरती आहे। हा अंगाचा वेध घेणारा हा चेंडू, पंचांकडे मोठी मागणी केली जाते, परंतु पंचांनी सांगितलं आय एम नॉट इंटरेस्टेड दॅट मच ऑन धिस अपील। लेग बाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, पंच अर्थातच संदीप जोशी सरांचा या सिरीज, संदीप जोशी लेग बाईज आहेत, मला वाटते प्रमुख पंच म्हणून आपण प्रवीण आंद्रे सरांना तिथे अनुभवतो। यस ही इज ऑन साहिलची गोलंदाजी याची चर्चा करावी लागेल। बघा ना, साहिलची गोलंदाजीची नेहमी आपण चर्चा करत असतो, बीसीसी आगरसुरे संघाचा प्रामुख्याचा गोलंदाज आहे, उंची ईश्वराकडून चांगली लाभलेली आहे, खांद्यातील ताकदीचा वापर साहिलकडून नेहमी केला जातो। प्रचंड गतीनं बीट केले फलंदाजाला, तिथे मात्र आता या चेंडूवरती कोणतीही धाव घेतली जात नाहीये, अगदी
साहिल योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती हर्षल आम्हाला सांगत असताना 9 धावा पूर्ण झाल्यात. 68 धावांचं लक्ष आहे. नागेश्वर आवास प्लीज यायचंय नाणेफेकीसाठी. प्लीज मित्रांनो थोडं सहकार्य. बघा ना, ही क्रिकेटची स्पर्धा तुमची असं समजा आणि सहकार्य करा, कारण का वेळ हा तुमच्यासाठीच आहे. चांगल्या चांगल्या जास्ती षटकांचे सामने इथे पार पडावेत ही आमची इच्छा आहे, तुमच्यासाठीच आहे. अगदी tenniscricket.in माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते. कॅमेरामन वैभव पडवळ असतील, स्वरूप अंबुकर असतील, त्यांच्यासोबत कोर ऑपरेटर अथर्व घरत काम करतात. आज ऑनलाईन स्कोरर म्हणून राज थळे आणि प्रथमेश गावडे असं आपण पाहतोय. संपूर्ण परिवार आज आपल्यासाठी काम करत असताना त्यांचं देखील स्वागत करूया क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. बीसीसी अगरसुरे संघ डिफेंड धावा 68 करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आता अनिला बोलवलं जातंय. अनिरुद्ध पाटील हे नाव बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. अगदी बघा, मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. छोटा पाकेट बडा धमाका. अनिरुद्ध पाटील अगदी आगरसुरे गावामध्ये अनिरुद्धच्या घरी तुम्ही गेलात ना, ट्रॉफी ठेवायला जागा नाहीये असा एक बीसीसी अगरसुरे संघाचा प्रामाणिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे अगदी आपण कुतूहलानं पाहत असतो ना, तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार. पहिला चेंडू, यावेळेसचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये चेंडू थांबणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती फलंदाज ठोकतोय चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेरून आणावा लागला. विशाल याचा फटका खूप मोठा होता, विशालच होता. जर्सी नंबर 20 इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती खूप टप्प्याचा चेंडू उडवायचा होता अर्थातच ऑफसाईड रिजनला, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अवांतर धावेचा अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव घेतली जाते. एका धावेसोबत फलकावरती धावा झाल्या त्या म्हणजे 14 धावा. 14 ऑन स्कोर बुक. वेअर आज अ सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम अनिरुद्ध ओवैया. चेंडू देखील अगदी स्लिप मधून ट्रॅव्हल होतोय बिहाइंड विकेट. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय, दर्जेदार चौकार. थँक्यू. बघा, चांगल्या चांगल्या ट्रेंडिंग सॉंगची आज मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार, कारण का सुपर संडे आहे ना, आजचा सुट्टीचा दिवस. आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी राजा शिवछत्रपती किहीम या क्रीडांगणावरती जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं करूया पुनश्च एकदा या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आलेल्या आता प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिल्या सामन्यातील दुसरं सत्र 68 धावांसाठी जिद्दोजहद केली जाते. गावदेवी विरांजणपडा संघ. हा चेंडू अगदी टप्पा पडल्याच्या नंतर खालच्या दिशेनं राहिला होता. फलंदाजाला चेंडू तितकासा समजला नव्हता. जवळून अभ्यास करावा लागणार आहे. अगदी गोलंदाज अनिरुद्ध पाटील आहे ना, हा परीक्षेत विचारला जाणारा अनएक्सपेक्टेड आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकण्याची क्षमता अनिरुद्ध ठेवत असतो. तीच गोलंदाजी इथून मात्र पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिरुद्ध एक लांब पल्ल्याचा रनअप देखील आहे. प्रचंड गती आहे, त्या गतीवरती बीट केलं जात आहे. अखूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय. तिथे चेंडू डेप पॉइंटच्या रिजन मध्ये साहिल पळतोय. अफलातून क्षेत्ररक्षक आहे. एफर्ट्स दिले जातात आपल्या संघासाठी. धावा वाचवल्या जात आहेत. इथे मात्र 2 धावा घेतल्या जातील. हर्षल आम्हाला सांगत असताना फलकावरती धावा पूर्ण झाल्यात 20 पूर्ण. 20 कम्स अप ऑन स्कोर बुक वर आज सेकंड इन ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम बीसीसी अगरसुरे टीम. फंटास्टिक क्रिकेट ॲटमॉस्फियर. चांगलं षटक चालू आहे अनिरुद्ध पाटील याचं.
यावेळेचा हा चेंडू डॉट निघाला. अर्थातच चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र फलंदाजानं केला, परंतु बॅटचा आणि चेंडूचा तितकासा खास संपर्क झाला नाही आणि त्या कारणास्तव की काय मैदानाच्या वरती चेंडू तिथेच थांबला आणि कोणतीही धाव घेतली जाणार नाही. अनिरुद्ध पुन्हा एकदा चालू झाला. मांडवा एंडकडून टॅप केलाय चेंडू. चेंडू कव्हर पॉईंटच्या हातामध्ये अर्थात साहिलच्या हातामध्ये गेलाय. तिथे इथून देखील कोणतीही धाव घेतली जात नाहीये. टाळ्या वाजवल्या जातात, पाठबळ दिलं जातं. हे फार महत्वाचं असतं ना. आपल्या संघातील कोणताही खेळाडू जर चांगली कामगिरी करत असेल ना तर त्याची यस प्रशंसा करणं फार महत्वाचं असतं. नागेश्वर आवाज प्लीज, तुम्हाला वारंवार कॉल देतोय मित्रांनो. नागेश्वर आवाज संघ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, नाहीतर आपल्याला पेनलाइज करण्याची वेळ आमच्यापर्यंत येऊ देऊ नका मित्रांनो. मी वारंवार आपल्याला कॉल देतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा होता, परंतु ती देखील वेळ आपल्या हातून निघून गेली आहे. आम्ही मैदानाच्या वरती पाण्याची पूर्तता करायची. आयोजक प्लीज. नागेश्वर आवाज संघ प्लीज. क्रिकेटची स्पर्धा आहे ना, कोणती क्रिकेटची स्पर्धा असो, ही आपली समजायचं आणि तिथे आपलं सहकार्य दाखवायचं आहे मित्रांनो. नाणेफेकीसाठी आम्ही तुमची वाट पाहतोय आणि लगेचच या आमच्यापर्यंत पोहोचा. नाणेफेकीचा कौल इथून मात्र पुढे करून घ्या. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी पुनश्च एकदा वन्स मोर दिला जातोय साहिल याला. साहिलच्या हातामध्ये असणारी जादू आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळणार. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अगदी रेड जर्सी परिधान करून साहिलला बोलवलं जातंय BCC अगर सुरेश संघ. बघा म्हणजे बिनधास्त हे नाव नावामध्ये आहे, परंतु गावदेवीचा आशीर्वाद घेऊन रांजणपाडा संघ देखील कुठे मागे हटणार आहे. हा संघ देखील अगदी तोडीस तोड क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याच संघातील प्रामुख्याचे फलंदाज अर्थातच रोहन आणि विशाल अशी जोडी मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी करते. 68 धावा बनवायच्या आहेत. धावफलकावरती धावा झाल्यात 20 धावा पूर्ण. 20 काय 18 चेंडू आणि 48 धावा. यस 18 चेंडू आणि 48 धावा असं समीकरण. यस इथून मात्र पुढे सांगितलं जाते. साहिल चालू झाला मांडवा एंडकडून. खोलवर पद्धतीचा चेंडू, हा सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या चेंडूला. या चेंडूला तुम्हाला फटका खेळायचा असेल ना, एकच स्ट्रोक खेळू शकता, तो म्हणजे हेलिकॉप्टर स्ट्रोक. परंतु तो स्ट्रोक खेळण्यासाठी, तो फटका खेळण्यासाठी आहे ना, मनगटामध्ये ताकद असायला लागते. ती ताकद कुठेतरी पाहायला नाही मिळाली फलंदाजाची. चेंडू निर्धाव निघाला. मोर द विकेट. हा आडबाट फटका खेळायचा होता. गती प्रचंड दाखवली गेली. साहिलची ओळख कशासाठी आहे? साहिलची ओळख याच्यासाठीच आहे. बघा पहिलं षटक फेकत असतो साहिल नेहमी आणि अगदी पुनश्च एकदा 5 षटकांचे सामने असतात, तेव्हा तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला साहिललाच पाहायला मिळतं आणि तेच चित्र या मैदानाच्या वरती याची देही आणि याची डोहळा पाहायला मिळतंय. प्रचंड गती, खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी काहीच उत्तर नाहीये फलंदाजाकडे, एका शिवाय काहीच नाहीये. या चेंडूची प्रशंसा करणं जेवढी कराल ना तेवढी कमी आहे, कारण का साहिलकडे ती कलात्मक गोलंदाजी आहे. अगदी बरोबर टो क्रशिंग यॉर्कर फेकण्यासाठी साहिलची अगदी ख्याती आहे ना. अलिबाग टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपली ओळख आहे ना, आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती निर्माण केली आहे. प्रचंड मेहनत केली आहे साहिलनं देखील गोलंदाजी करत असताना. गती पुनश्च एकदा चालू झालाय. अखूट टप्प्याचा चेंडू उंच आकाशामध्ये चाललाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक अनिरुद्ध पाटील करणार नाहीये कोणतीही चूक. विशाल इथून मात्र पुढे होतोय बाद. जाणार तंबूच्या मित्रांनो थोडासा विचार करा प्लीज. ही वेळ आपल्यासाठीच सांगतोय मित्रांनो. नाणेफेकीसाठी इथून मात्र पुढे उपस्थित व्हा लगेचच. गावदेवी वायश्यत संघ अर्थातच अंकुशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी वायश्यत संघाचा कर्णधार आपली वाट पाहतोय मित्रांनो. थोडीशी वेळेची दखल घ्या आणि इथे उपस्थित व्हा. इथून मात्र पुढे काय होणार? नौका फलंदाज मीरज खरत
इन ऍक्शन. समोर साहिल. हे बॅटल असणार आहे, बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे, कारण का बेस्ट वर्सेस बेस्ट आता मैदानाच्या वरती उतरलेत, एकमेकांच्या समोर दोन हात केलेत. चालू झालाय साहिल पुन्हा एकदा. थोडासा गडबड, गोंधळ आणि घोटाळा आपल्या रनअप मध्ये यस सिटीज त्याला जाणवला. पुन्हा एकदा सांगितलं की नाही काहीतरी चुकतंय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सजतोय मांडवा एंड कडून. यावेळेचा हा चेंडू फुलटस स्वरूपाचा चेंडू होता, लोअर फुलटस स्वरूपाचा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाही, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या रिजन वरती फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेली, फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट झाली आहे. 68 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी रांजणपाडा हा संघ मैदानाच्या वरती दुसऱ्या सत्रामध्ये आहे ना, फलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रचंड मेहनत करावी लागणार आहे, कारण का धावांचा डोंगर आहे ना, त्या डोंगराला गवसणी घालायची असेल तर घाम गाळावा लागणार आहे मैदानाच्या वरती. अखुटप्प्याचा चेंडू, हा अनएक्सपेक्टेड बाउन्स, अतिरिक्त उसळी या चेंडूवरती प्राप्त झाली होती. फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं या चेंडूवरती. बीट केलंय, गतीनं बीट केलंय, उंचीनं बीट केलंय. हा या षटकामध्ये अगदी फक्त 2 धावा खर्च करून एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश साहिलला इथून या षटकामध्ये प्राप्त झाल्याचं आम्हाला आमचे धावफलक मित्र हर्षलजी काठे यांच्या माध्यमातून सांगितलं जा रहा है. व्हेरी वेल डन मॅन. अगदी अडी अडचणींचा सामना इथून मात्र पुढे गावदेवी रांजणपाडा संघ करणार की गावदेवी रांजणपाडाचा संघ फलंदाजी नेहमी करू शकतो याचं उत्तर देणार. शेवटचे 12 चेंडू राहिलेले आहेत मैदानाच्या वरती. काय घडणार, काय बिघडणार, गोलंदाजी करण्यासाठी स्वरूप आलाय. स्वरूप वय वर्ष कमी असलं परंतु क्रिकेटचा केलेला प्रचंड सराव, क्रिकेट बद्दल असणारं प्रचंड प्रेम आहे ना, याच्या जोरावरती स्वरूपच्या खांद्यावरती अगदी जबाबदारी दिली जाते. मला वाटते स्वरूपच या संघाचा कर्णधार म्हणून नाणेफेक करण्यासाठी इथून मात्र पुढे इथे आला होता आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला गेला होता. कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट असं आपण नेहमी म्हणत असतो. स्वतः कर्णधार आलाय, संघाची जबाबदारी खांद्यावरती ठेवत असताना स्वरूपच्या हातामध्ये आता संघाची जबाबदारी आहे. 68 धावा वाचवायच्या आहेत. स्वरूप 4थं षटक, पहिला चेंडू. या चेंडूवरती पंच आम्हाला सांगत असताना नियंत्रण कक्षेच्या बाहेर चेंडूची फेकी, धाव अवांतर आहे. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव. क्रिकेटच्या नियमावलीमध्ये लिहिला जाणारा 22 क्रमांकाचा नियमाचा अवलंब इथे केला जातोय. वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू हा वाईटच असतो. या चेंडूवरती वेळ वाया जात असतो. हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागत असतो. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव येत असते. हा चेंडू आपण परत एकदा पुन्हा एकदा पाहतोय. अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आहे. बॉल निघालाय. अर्थातच चांगली गोलंदाजी स्वरूपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शॉट रनअपच्या माध्यमातून अगदी गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी स्वरूपची देखील आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म द विकेट. मिरजला ऑन साइडला फेकून दिलाय. साहिल येतोय चेंडूवरती. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे कौकोनर रिजन वरती केलं जाते. धावफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 25 धावा पूर्ण. 68 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र पुढे 43 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. सुपर संडे आहे. अर्थातच सुट्टीचा दिवस. आजचा दिवस खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये चांगले संघ सरळ बॅटनं खेचलाय. आता चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. दर्जेदार षटकार. थँक्यू. राजा शिवछत्रपती किहीम या मंडळाचे माजी खजिनदार राकेश जी म्हात्रे यांना विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला पाहिजे, करून घ्यायचा आहे. राकेशजी यायचं आहे आणि इथे राकेशजी म्हात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या नंतरच्या सामन्याचा करून घ्यायचा. नागेश्वर आवाक्षच्या विपक्ष अंकुशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी वायशेत संघ.
यावेळेचा हा चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बराच काळ बाहेर होता. पंच दंडित करतायत गोलंदाजाला अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव येते. यस 32 धावा फलकावरती. फुलर लेनचा हा चेंडू होता ऑफसाईडला फेकून दिलाय. कव्हरच्या डोक्यावरून दीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल बॉललाईनच्या बाहेर आलाय. दिमागदार चौकार. 4 धावा जमा केले जाणार. दोन चेंडू बाकी असताना हे षटक आपण पाहतोय. इथे नाणेफेकीचा कौल केला जातोय. फक्त हात वरती करा. नाणेफेकीचा कौल कोणाच्या नशिबी लागलाय? गावदेवी वायशेत संघ. येस कॉंग्रॅच्युलेशन. मैदानाच्या वरती काय घडते? मैदानाच्या वरती चेंडू उंच आकाशामध्ये तिथे ट्रॅव्हल होतोय लॉंगऑफच्या क्षेत्रावरून. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. 42 धावा धावफलकावरती झाल्यात. 26 धावांची इथून मात्र पुढे गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 26 धावा. 42 धावा धावफलकावरती आहेत. आता हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये. कारण का आता जेव्हा जेव्हा गावदेवी रांजणपाडा हा संघ जेव्हा चांगली फलंदाजी करत असतो ना, यांना नमवणारा संघ अजूनपर्यंत मी पाहिलेला नाहीये. कारण का चांगली फलंदाजी. धावफलकावरती धावा या षटकातील 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. ऑनलाईन स्कोर कार्ड पण सांगतायत. चला 6 चेंडू चुकीची दुरुस्ती करून इथून मात्र पुढे आपण जाऊया. धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 42 धावा. 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 26 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आलाय सार्थक. बॉलिंग ट्रॅकवरती 26 धावा बनवणार की 26 धावा वाचवल्या जाणार? बीसीसी अगरसुरे संघ एका बाजूला गोलंदाजी करतोय. दुसरं सत्र अर्थातच या सत्रामध्ये खूप काही सांगितलं जातं. मीरज घरतच्या विरोधामध्ये यंग टॅलेंट सार्थकच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचं षटक आहे. 26 धावांची गरज. सार्थक चालू झालाय. खूप टप्प्याचा चेंडू बिहाइंड द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार चौकार. सन्माननीय सुधीरजी म्हात्रे यांच्याकडून विवेक बनकर याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाज चालू झालाय. पार्टनर दी स्क्वेअर ऑफ द विकेट. हा स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये अनिरुद्ध पाटीलच्या हातामध्ये चेंडू चाललाय. एका धावेसाठी मात्र चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाते. आता शिल्लक चेंडू असतील 4 आणि धावांची गरज असेल 21 धावा. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेच्या माध्यमातून नियम सांगितला जातोय. अगदी सर्व संघांना विनंती असेल मैदानाच्या वरती उतरताना एका लाईनअप मध्ये उतरायचा आणि मैदानातून बाहेर येताना देखील एका लाईनअप मध्येच बाहेर यायचा आहे. हा स्पर्धेच्या माध्यमातून नियम सांगितला जातोय. अगदी 4 चेंडू चालू सामना आहे. बीसीसी आगरसुरेच्या विरोधात गावदेवी रांजणपाडा संघाच्या दिवसातील पहिला सामना. 68 धावांची गरज असताना 21 धावा अजूनही प्रलंबित आहेत. 4 चेंडूंवरती बनवायच्या. 4 चेंडू 21 धावा. मॅच ऑन.
अगदी या दोलायमान स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे दबपर्यंत तरी. प्रचंड गती पॉइंटच्या डोक्यावरून खेचण्याचा प्रयत्न, फॉरवर्ड शॉट पॉइंट मध्ये जाऊन क्षेत्ररक्षक तिथे सोप्पा झेल सोडतोय एका धावेसाठी. 3 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज आहे. 3 चेंडू 20 धावा, 20 धावा 3 चेंडू. गावदेवी रांजणपाडा की BCC अगरसुरे संघ. 68 धावा पहिल्या सामन्यामध्ये बनवल्या गेल्या होत्या. पहिल्या सत्रामध्ये 67 धावा बनवल्या गेल्या होत्या. 68 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. अगदी फटका फसलाय. या चेंडूवरती कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. आता कठीण झालंय कारण का 2च चेंडू शिल्लक असतील आणि 20 धावांची गरज असणार आहे गावदेवी रांजणपाडा या संघाला. यानंतरचा होणारा सामना नागेश्वर आवासच्या विपक्ष सन्माननीय अंकुजी पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत हा संघ मैदानाच्या वरती. स्क्वेअर ऑफ द विकेट खेचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तडफदार षटकार. थँक्यू. यावेळेच्या या चेंडूवरती 6 धावा, एकंदरीत 54 धावा फलकावरती लागल्यात. अजून शेवटचा चेंडू मला वाटतं येणं बाकी असेल आणि 14 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू 14 धावांची गरज. BCC अगरसुरे संघ गोलंदाजी करतोय. पायाचा वेध घेणारा हा चेंडू. अखेरतः निकाल सांगितला जातोय BCC अगरसुरे संघाच्या बाजूने. विजयी भव असं लिहिलं जाते. व्हेरी वेल डन. दोन्ही संघांच्या माध्यमातून जिंकणाऱ्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे मनपूर्वक कौतुक कारण का दोन्ही संघांना चांगला खेळ मैदानाच्या वरती दाखवला. या कारणास्तव दोन्ही संघांचं कौतुक. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जिथे विवेक बनकरचं नाव लिहिलं जातंय MOM या नावासमोर. 7 चेंडू आणि 23 धावांची बहारदार खेळी साकारली असा विवेक याचा इथे होणार यथोचित मान सन्मान. आणि नक्कीच चला यानंतरचे होणारे दोनही संघ BCC अगरसुरे संघ इथून मात्र पुढे